मिशन एकच मिशन असा कसा देत नाही असा कसा देत नाही हम सब एक है हम सब एक है नागपुर के संविधान चौक पर भू अभिलेख कर्मचारियों की अनिश्चितकालीन हड़ताल। नागपुर से बड़ी खबर सामने आ रही है। भू अभिलेख विभाग के कर्मचारी सोमवार 2 मार्च से अनिश्चितकालीन हड़ताल पर चले गए हैं। कर्मचारियों ने अपनी विभिन्न मांगों को लेकर नागपुर के संविधान चौक पर प्रदर्शन शुरू किया है। कर्मचारियों का कहना है कि विभाग में कई गंभीर समस्याएं लंबे समय से अनसुलझी है। उनकी मुख्य मांगों में ई काउंटिंग वर्जन 2 सॉफ्टवेयर को वर्जन 1 की तरह यूजर फ्रेंडली बनाने की मांग शामिल है। साथ ही अपॉइंटिंग अथॉरिटी की अनुमति और जांच के बिना अधिकारियों और कर्मचारियों के खिलाफ क्रिमिनल केस दर्ज करने की प्रक्रिया को रोकने की भी मांग की जा रही है। इसके अलावा कर्मचारियों ने 14 जनवरी 2026 को जारी 18 काउंटिंग केस से जुड़े सर्कुलर को रद्द करने, हर कर्मचारी को रोवर, लैपटॉप और डेटा कार्ड जैसे आवश्यक काउंटिंग उपकरण उपलब्ध कराने की मांग रखी है। कर्मचारियों का कहना है कि पर्याप्त उपकरण न होने से विभाग की छवि भी प्रभावित हो रही है। पायल मैडम ने कहा कि हम पुरुष कर्मचारियों के बराबरी से काम करते हैं, हमको हमारे योग्यता के अनुसार वेतन नहीं मिलता, सुविधा नहीं है। ग्रामीण क्षेत्र में जाते हैं, सुविधा नहीं मिलती, समान वेतन नहीं मिलता। ये सुविधाएं जब तक मांग पूरी नहीं होगी, हम हड़ताल पर रहेंगे। प्रदर्शन कर रहे कर्मचारियों ने सरकारी छुट्टियों में काम न कराने, गलत डेप्यूटेशन रोकने, अतिरिक्त काम के लिए नियमानुसार मेहनताना देने और जिला सुपरिटेंडेंट स्तर से जारी किए जा रहे सैलरी रिकव्हरी ऑर्डर को रोकने की भी मांग की है। माझं नाव पायल गलांडे आहे आणि मी भूमी अभिलेख विभागाची महिला कर्मचारी म्हणून इथे सगळ्यांचं प्रतिनिधित्व करते। आमच्या इथे मोजणीच्या संबंधाने जे काम होते यात पुरुषांच्या बरोबरीनेच आमच्या महिला कर्मचारी सुद्धा मोजणीचे काम करतात। तर आमची मागणी जी आहे ती आहे तांत्रिक वेतन श्रेणीची। त्याचबरोबर या विभागाला मोजणी करताना आम्हाला ज्या अडचणी येतात ते म्हणजे आमच्याकडे रोवर्स कमी आहे, त्यामुळे आम्हाला मोजणी करताना अडचणी येतात। तर आमचे जे सेपरेट प्रत्येक कर्मचाऱ्याला सेपरेट रोवर मिळावं आणि जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आम्हाला लागतं ह्या कामासाठी त्याची एक मागणी आहे। तर शासनाला हेच म्हणणं आहे की जे आमची मागणी आहे वेतन श्रेणीची, ती वेतन श्रेणीची मागणी यापूर्वी आम्ही सांगितलं की आमच्या इथे इंजिनिअरिंग झालेले कर्मचारी आहे आणि ते लिपिक संवर्गाची वेतन श्रेणी घेतात। ती वेतन श्रेणी कुठेतरी त्यांनी केलेलं एज्युकेशन जे आहे ते तांत्रिक स्वरूपाचं आहे आणि काम सुद्धा तांत्रिक स्वरूपाचं आहे। तर वेतन श्रेणी का देत नाही आहे? इतर विभागात जसं त्यांना या एज्युकेशनसाठी जी वेतन श्रेणी दिलेली आहे तीच आमच्या विभागाला देण्यात यावी अशी आमची मागणी आहे। आकाश वासनिक ने कहा कि हमको तांत्रिक वेतन मिलना चाहिए, हमें सरकार सुविधा नहीं देती। हम लोग यदि इंजीनियरिंग करे हैं तो भी हमें लिपिक की सैलरी मिलती है, ग्रामीण में जाते हैं तो सुविधा से वंचित रहते हैं। साथ ही कर्मचारियों ने समान काम के लिए समान वेतन लागू करने की भी मांग दोहराई है। मी आकाश वासनिक, भूकरमापक उपाधीक्षक भूमी अभिलेख हिंगणा तसेच सभासद तांत्रिक भूमी अभिलेख संघटना नागपूर। आम्ही इथे तांत्रिक वेतन करता उपोषण म्हणतो आंदोलन करत आहे। त्या आंदोलनाच्या टप्प्याटप्प्याने आम्ही आंदोलन करत आहे। 18-19ला आम्ही सामान आमचे मोजणी साहित्य जे आहे ते जमा करून कार्यालयीन काम करून काळ्या फिती लावून असहकार आंदोलन केलं आहे। 20-21ला सामूहिक रजा आंदोलन केलेलं आहे आणि 23 पासून कंटिन्यू आम्ही रजा टाकून इथे आंदोलन केलेलं आहे। तसेच 2 तारखेपासून आम्ही इथे पूर्णपणे काम बंद आंदोलन केलं आहे। आमची मुख्य मागणी ही तांत्रिक वेतन श्रेणी आहे आणि तांत्रिक वेतन श्रेणी आम्ही ही काही वेगळी मागणी करत नाही आहोत। शासन आमच्या सारख्या कर्मचाऱ्यांना इतर विभागात जी वेतन श्रेणी देत आहे, जसे की PWD असो, वन विभाग असो, नगर परिषद असो किंवा नगर रचना असो, महानगरपालिका असो, तिथले जे सर्वेअर आहेत त्यांना तुम्ही जे वेतन श्रेणी देत आहे बस तितकी साधी सरळ मागणी आमची आहे। या व्यतिरिक्त वेगळी काहीच मागणी नाही की त्यांच्यापेक्षा आम्हाला जास्त द्या, फक्त त्यांना तुम्ही जेवढं देता तेवढंच आम्हाला द्या, म्हणजे समान काम समान वेतन, ही आमची मुख्य मागणी आहे। तसेच आमचे इतरही काही मागणी आहे की खाजगीकरण बंद करा। खाजगीकरण यासाठी बंद करावे आहे आमचं, कारण की सामान्य जनतेच्या, शेतकऱ्यांच्या जितका विश्वास हा सरकारी कर्मचाऱ्यावर असतो, त्यांच्या कामावर असतो, तितका विश्वास हा प्रायव्हेट सर्वेअर किंवा प्रायव्हेट खाजगी कंपनी जे आहेत
त्यांच्याकडून जपला जाऊ शकत नाही. त्यामुळे आमची ती एक मागणी आहे. फिलहाल सरकार की ओर से इस पर कोई आधिकारिक प्रतिक्रिया सामने नहीं आई है। नागपुर से रीता खरेतिया की रिपोर्ट।